तो वो तैर रहे थे तो फिर उनको क्या हुआ तो फिर एक डूब गए, फिर एक अंकल का वो पैर लगा, फिर उनको ऊपर लाया। और फिर वो जो थे स्विमिंग टैंक वाले, उनमें से कोई आए थे क्या फिर देखने के लिए? नहीं, फिर जब उनको बताए फिर आए। अच्छा, पहले ध्यान नहीं दिया था क्या उन्होंने? वो कहाँ बैठे थे? वो उधर चेयर पे बैठे थे। अच्छा, हमारी निदर्शन में जो आया है कि वहाँ के ट्रेनर की या वहाँ के कर्मचारियों की वो लापरवाही है, जिसमें उसमें ध्यान नहीं दिया गया। नहीं तो कोई भी स्विमर वहाँ स्विमिंग करने जाता है 30 मिनट के अंदर अगर उसका चेहरा नहीं दिखता है तो वहाँ के ट्रेनर ने उसके तरफ ध्यान देना चाहिए। फिर क्यों नहीं दिया? ऊपर से किसी स्विमर को उसका पैर लग जाता है, वो बॉडी निकाली जाती है और वह वहीं पे खड़ी रहती है। जब घर में फोन जाता है, उसकी माँ किसी लड़के को फोन करके, क्योंकि उसके पिताजी तो घर में है नहीं, वो ड्यूटी पे है, तो किसी आजू बाजू वाले को फोन करके, वो भी लड़का घर में नहीं, वो बाहर से आता है, उसको लेके वो वहां पहुंचते हैं। उसके बाद वो दवाखाने में आते हैं, वो भी गवर्नमेंट हॉस्पिटल में, या डॉक्टर अवेलेबल नहीं उस समय। अगर वो वहीं पे आजू बाजू में कोई आर्चंजल या आजू बाजू का कोई दवाखाना लेके जाते तो कोई भी जो डूबने वाला लड़का जो भी है पेशेंट, उसको 1 घंटे के अंदर अगर हॉस्पिटल मिलता है तो मेरे ख्याल से उसको बचाया जा सकता है। लेकिन उसको वो ट्रीटमेंट मिला नहीं, टाइम पे मिला नाही, तो ये लापरवाही पुरी। तो जो मुलगा पाण्यात बुडाला असल्याचं यांना कळलं, बिलकुल त्यानंतर त्या मुलाला दवाखान्यात कोणी नेलं? त्याची आई आल्यानंतर त्याची आई बाजूवाल्या मुलाला घेऊन आली आणि त्यांनी दवाखान्यात आणलं। तिथंच कोणाची तरी गाडी होती, त्या गाडीत टाकून आणलं। हाँ, वो भी फोन किसने किया? जो छोटा भाई उसके साथ था, स्विमिंग के लिए गया था, उसने घर में फोन किया ट्रेनर के फोन से। वो उनकी जवाबदारी होना था। पहले पेशेंट वो दवाखाने में होना था, उसके बाद में घर में इन्फॉर्म होना था, वो हुआ नहीं। इसलिए जवाबदारी पूरी लापरवाही स्विमिंग पूल की। बचपन तिथं बसून होता चेअरवर, त्याचं लक्ष नव्हतं। त्या मुलाला जर तुम्ही तिथून काढला तर तुम्ही तिथं आर्शंजल मध्ये न्या ना, तिथे इथं सरकारी मध्ये आणून ठेवलं मुलाला। जेव्हा त्याची आई पोहोचली तेव्हा तुम्ही आणताय, मग तोपर्यंत तुम्ही लोक काय केलं? स्विमिंग मधून काढलं ना, पहिले त्याला हॉस्पिटल मध्ये न्यायची जबाबदारी होती तुमची। आई त्याचे वडील येतील तेव्हापर्यंत तुम्ही वाट पाहसाल, त्या मुलाला बॉडी बनावं लागत आहे याचा विचार करा तुम्ही। आणि मग तो मुलगा बुचकळा काढतोय, लक्षात आलं पाहिजे ना की तो मुलगा बुडतोय मध्ये। हे तर समजतं ना सगळ्यांना की जेव्हा खाली जातो व्यक्ती पाण्यामध्ये तो वरती 3 वेळा येतो तर लक्षात येतं म्हणून की तो डुबतोय म्हणून। यांची जबाबदारी काहीच नव्हती, तिथं कोच खुर्चीवर बसून होता ना, तेव्हा लक्ष ठेवायला पाहिजे होतं त्यांनी। मुला जर तुमच्या भरोशावर पाठवताय तर लक्ष जबाबदारी तुमची आहे। जर तुम्ही काढलाय स्विमिंग पूल तर लक्ष द्यायची जबाबदारी पण तुमचीच आहे। नाही तर बंद करा। नाही आज फक्त आमचे मुलं नाहीये, पुऱ्या उमरेची मुलं जात आहे तिथं, नाही तर ते बंद करा, लॉक लावा तिथं पूर्ण। दादा, काय सांगायचं तुम्हाला आज या निमित्ताने? आज जी दुर्दैवी घटना घडली उमरेड शहरात? इतक्या मोठ्या उमरेडमध्ये तर एक स्विमिंग पूल आहे आणि त्याच्यामध्ये तर ट्रेनर नाही आहे, आणि असे जर हादसे नेहमी होत असतील, आणि जो मुलगा मरण पावला, आज 21 वर्षाचं वय आहे, आणि आईवडिलांना तो 2 मुलं जरी असले पण आज वयात आलेला मुलगा होता, त्याच्यावर त्याची उपजीविका होणार होती, आणि अशा वेळी जर हादसा होत आहे तर त्या परिवारावर काय संकट आलं हे आपण समजू शकतो। जो टेंडर घेणारा आहे त्याच्यावर पण मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन योग्य ती कारवाई व्हायलाच पाहिजे। तर झालं नाही तर आम्ही मात्र आंदोलन करू, पुन्हा जे काही करता येईल ते नक्की करू। आपलं नाव? मधु ओमकार। जो मुलगा मरण पावला तो तुमचा मुलगा होता? बड़ा वाला पुत्र है मेरा। काय नाव आहे त्याचं? तुषार ओमकार। कशामुळे त्याचा मृत्यू झाला, काय म्हणणं आहे तुमचं आज या सुबह ठिकाणी? 7 बजे तैरने आए थे वो स्विमिंग में 7 बजे 7:30 बजे तैरते हुए उसके साथ हादसा हुआ। हम कोई लोग नहीं थे, मेरा छोटा लड़का उसके साथ में तैरने आया था। उसने फोन किया उसकी मम्मी को कि मम्मी अपना भाई बेहोश हो गया। वो घर से पड़ोसी को लेके आई, वहाँ से उठा के यहाँ गवर्नमेंट हॉस्पिटल में लाए। गवर्नमेंट हॉस्पिटल में नहीं लिया, आर्चेंजल में लेके गए। आर्चेंजल में वो डॉक्टर ने बोला ये खत्म हो चुका है। मैं खुद गाड़ी से उतार के ले गया वापस। कंपनी से आया, मैं 7:30 बजे फोन किया। तुमचं काय म्हणणं, काय मागणी आहे तुमची? मांगनी सर, मेरा तो पुत्र चला गया, क्या देंगे मेरे को? क्या देंगे? करोड़ों अरबों का मेरा पुत्र, आज लाखों करोड़ों भी देंगे तो मेरा पुत्र आने वाला है क्या? मेरा तो हो गया ना हादसा, उनके कारण हुआ मेरा हादसा। मेरे बच्चे के जान किसके वजह से गई? उसकी वजह से गई। तालाब में भी बच्चे जाते तैरने के लिए, लेकिन हमने वहाँ नहीं भेजा, जहाँ रिक्स था हम पैसे दे के भेज रहे थे। बच्चों के ऊपर उन्हें ध्यान। कितने दिनों से यहाँ आता था बच्चा आपका? 10-12 दिन से 8 तारीख से आ रहा था।
अच्छा, 10-12 दिवसापासून हाँ। तो पोहायला येत होता. अगर वो ध्यान देते तो ये हादसा नहीं होता आज। वो छोटा बच्चे बता रहा है कि वो पैर में कोई दूसरे लड़के को लगा पर तब उनने निकाला वो वही मर चुका था, उनने निकाल के वहां रख दिया। अगर फोन कर रहे बच्चा कि मम्मी ऐसा ऐसा हो गया, फिर ये मेरी मिसेस और पड़ोसी लेके यहाँ पे लाए, यहाँ नहीं लिया तो आर्चेंजल में। फिर मैं कंपनी से आया, मैंने खुद उतारा गाड़ी से उसको, डॉक्टर ने चेक किया, बोले ये जा चुका है। सीसीटीव्ही कॅमेरा सर्व ठिकाणी असतो, प्रत्येक रोडवर ऍक्सिडेंट तुम्ही सगळं माहिती पडतं तुम्हाला की ऍक्सिडेंट कसा होत आहे. मग तिथे स्विमिंग पूल मध्ये एक मुलगा जर 3 वेळा बुडतोय तर तो सीसीटीव्ही कॅमेरा कुठे गेला आहे ना तिथं, मग बंद कसा पडला. मग बंद पडला तुम्ही लक्ष का नाही दिलं. एवढे मुलं येतात आणि तिथं जबाबदारी ना आमच्या सरांची मुलं येतात, पुरे उमरेड वासीचे लोकांची मुलं येतात तिथं. जर तुम्ही ते बंद नाही करू शकत तर तिथं पहा पहिले की चुका कुठं झालेल्या आहे. आणि हे आई वडिलांसोबत नाही झालंय, हे सगळ्या आई वडिलांसोबत होणार आहे. सगळं उमरेड आणि आम्ही सगळे वासियांसोबत उभे झालंय. आहे. इथं फक्त माणसंच नाही उभे राहणार, बाया पण उभे राहतील, आमची मुलं पण उभे राहतील. कारण आज एका मुलावर नाही झालंय, आमच्या सगळ्यांच्या मुलावर पाबंदी येऊ शकते ती. आम्हाला सर्व मुलांकडे लक्ष द्यायचंय. आम्हाला आम्ही आया का फक्त घरात पाहायसाठी आहे का, आम्हाला सर्व ठिकाणी लक्ष द्यावं लागते. आज त्या आईची वेळ काय आहे आम्हाला माहिती आहे. सर छोटे 5-5 मग? 6 वर्षाची मुलं जातात तिथं, मग? 20 वर्षाच्या मुलासोबत येऊन आज 20 वर्षाचा मुलगा जबकि त्याला पोहता येत होतं. त्याचा कालचा व्हिडिओ पाहू तुम्ही, दाखवाल तिच्या आईच्या मोबाईल मध्ये, त्या व्हिडिओ मध्ये बघा तो मुलगा पोहता येतोय त्याला. मग तो जर खाली गेला तर लक्ष चुकला कुठं आहे त्याचं.